लाडक्या बहिणी असतील ना, हात वर करा बरं. साहेबांना विनंती आहे आपण मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. म्हणजे कुंभ पण सुरू आहे ना तिकडे, आणि अयोध्येत राम मंदिर पण झालेलं आहे. ए बाबा, तुम्ही थोडं मागे सरका, त्यांना माझ्या लाडक्या बहिणींना बघू दे. चला चला मागे थोडे. लाडके भाऊ थोडे जरा मागे. थोडं आमचे लाडके ज्येष्ठही आहेत, भाऊ आहेत, सगळे आहेत. आज सकाळी 9 वाजल्यापासून महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलंय, आणि मी बाहेरून येताना देखील पाहिलं अनेक लोक औषधं आणि वैद्यकीय वस्तू घेऊन जाताना पाहिलं. सिद्धेशने मला सांगितलं की कुठपर्यंत लाईन गेली होती, तिकडे हायवेपर्यंत. आणि आताही 4 वाजून गेले तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज आपण इथे उपस्थित आहात, या आरोग्य शिबिराचा लाभ घेताय. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खरं म्हणजे शिवसेना आणि वैद्यकीय सेवा हे एक अतूट नातं आहे. आज सिद्धेश कदम याचं मनापासून अभिनंदन करतोच, आणि त्याच्या सर्व टीमचंही मनापासून मी अभिनंदन करतो. माझ्या लाडक्या बहिणी योजना केल्या. लाडक्या बहिणी योजना इकडे असतील, लाडक्या बहिणी असतील ना, हात वर करा बरं. तुमच्या योजना, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. हे सुरू झाले तेव्हापासून विरोधात होते, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही कधी. ही योजना सतत सुरू राहील. ज्या योजना सुरू केल्या त्या सुरू राहतील. आरोग्य विभागामध्ये सरकारच्या आता मी वैयक्तिक लक्ष स्वतः घालतोय, म्हणजे पूर्ण राज्यभर माणसाला कसं आहे, वेळेवर निदान झालं पाहिजे रोगाचं. रोग वाढला, आजार वाढला की मग त्याला ट्रीटमेंट परिणामकारक राहत नाही, आणि म्हणून ते डायग्नोसिस झालं पाहिजे. यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर लक्ष घालतोय. आपल्या PSC ज्या आहेत, आपण स्मार्ट PSC करतोय, म्हणजे PSC अपग्रेडेशन करतोय, अपग्रेड करतोय. लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून आज एवढं हे चित्र बघून मला समाधान वाटलं, आनंद वाटला की हजारो लोक या ठिकाणी आलेत. हजारो लोक तिकडे तपासतायत, डॉक्टर तपासणी करून घेतात, औषधं मिळतात, चष्मा मिळतोय, आणि ज्यांची सर्जरी करायची आहे त्यांची सर्जरी देखील आपण लिहून घ्यायची. ती सर्जरी देखील, ऑपरेशन देखील मोफत या ठिकाणी केलं जाईल. आणि म्हणून सर्व नगरसेवक आहेत, विभाग प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि सिद्धेशला पण त्याचंही मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलाय. आपण तर हा विभाग वाईज, म्हणजे मुंबईमध्ये आता या विभागातले, ज्या विभागातले लोक इकडे येऊ शकतात ते आले. आता दुसऱ्या लांबच्या विभागामध्ये आपल्याला असाच दुसरा महाशिबिर घेतलं पाहिजे, तिसरं महाशिबिर घेतलं पाहिजे, चौथं घेतलं पाहिजे, आणि बिलकुल मुंबईमध्ये सगळीकडे हा महाआरोग्य शिबिराचा पसारा वाढवा, जिथं तुम्हाला काही कमी पडणार नाही. एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून